नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, एक नवीन अपडेट तुमच्या सर्वांसाठी घेऊन आलेलो आहोत। तर महत्त्वाचं सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे, जिल्हा परिषद रायगड या ठिकाणचा देखील अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाचा रिझल्ट हा जाहीर करण्यात आलेला आहे। आपण आता थोडक्यात बघणार आहोत की कशा पद्धतीने निकाल हा लागलेला आहे आणि बाकी कोणकोणत्या जिल्ह्यांचा निकाल लवकरच लागण्याची शक्यता आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे 29 फेब्रुवारीला जो पेपर झाला होता, आता सर्व पर्यवेक्षिका पदांचे निकाल हळूहळू जाहीर होत आहेत। जसं की आपण ऑलरेडी बघितलेलं आहे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा रिझल्ट देखील काय झालेला आहे, जाहीर झालेला आहे। हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे आणि बाकीच्या जिल्ह्यांचा देखील निकाल आता लागतोय। म्हणजे तुम्ही ज्या पण जिल्ह्याचा फॉर्म भरला असेल त्या जिल्ह्याची जी जिल्हा परिषदची वेबसाईट असेल, येथे लक्षामध्ये सर्वांनी काय करायचं आहे ते चेक करत राहायचं आहे। जरी रिझल्ट लागला तरी आम्ही तुमच्यासाठी अपडेटेड व्हिडिओ घेऊन येतच आहोत। तरी सुद्धा तुम्ही काय करायचं आहे, आपलं सुद्धा ज्या ठिकाणचा आपण फॉर्म भरला होता ती वेबसाईट कंटिन्यू चेक करत राहायचं आहे। या ठिकाणी बघा, आता आपण आलेलो आहोत जिल्हा परिषद रायगडच्या या वेबसाईटवर। या ठिकाणी तुम्हाला सर्वात पहिली बातमी दिसेल, हे जर तुम्ही व्यवस्थित बघितलं, सर्वात पहिली बातमी दिसेल, जिल्हा परिषद रायगड भरती प्रक्रिया सन 2023 च्या जाहिरातीनुसार घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल पर्यवेक्षिका या पदाचा। दिसतंय सर्वांना, पहिलीच जी न्यूज आहे ती काय विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद रायगडचा जो निकाल आहे पर्यवेक्षिका या पदाचा, हा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे। आता आपण काय करणार, हे डाउनलोड करणार आणि कशा पद्धतीने या ठिकाणी बघा हा रिझल्ट जो आहे आपल्याला दिसून येणार आहे। चलो एक मिनिट फक्त सर्वांनी वेट करायचंय, एकदा ही फाईल जराशी आपण व्यवस्थित करून घेऊयात। आलं लक्षात? या ठिकाणी बघायचंय सर्वांनी, पेपर कधी झाला होता, हा 29 फेब्रुवारी 2024 ला पेपर झाला होता। आपल्यापैकी बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी पेपर दिलेला आहे। हे कोणत्या जिल्ह्याचे निकाल लागतायत, जे जिल्हे पेसा अंतर्गत येत नाहीत अशा सर्व जिल्ह्यांचे काय झालेत, पेपर झालेत आणि त्यांचा निकाल देखील आता जाहीर होत आहे। क्लिअर? हा पेपर कोणी घेतला होता विद्यार्थी मित्रांनो, IBPS ने। IBPS ने पेपर घेतला होता 29 फेब्रुवारीला। या ठिकाणी त्यांनी डिटेल मध्ये माहिती दिलेली आहे। कसं, एकदा बघून घ्या। कॅटेगरी वाईज त्यांनी सांगितलेलं आहे की SC कॅटेगरी मधील एकूण किती 283 विद्यार्थ्यांनी काय केलं होतं, पेपर दिला होता। त्यापैकी फक्त 118 विद्यार्थी, म्हणजे असे कोणते विद्यार्थी आहेत ज्यांना 45% पेक्षा जास्त मिळालेले आहेत। 45% पेक्षा जास्त गुण मिळालेले एकूण किती विद्यार्थी आहेत, 118। ओबीसी मध्ये जर बघितलं आपण 255 विद्यार्थ्यांनी पेपर दिला होता। त्यापैकी 98 विद्यार्थी असे आहेत की ज्यांना 45% पेक्षा जास्त गुण हे मिळालेले आहेत। EWS मधले 34 आहेत, ओपन मधले 110, एकूण असे 360 विद्यार्थी आहेत की ज्यांना 45% पेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत। एकूण 865 विद्यार्थी पेपरला गेले होते, हजर होते। त्यापैकी केवळ 360 विद्यार्थी असे आहेत की ज्यांना 45% पेक्षा जास्त गुण हे मिळालेले आहेत। हे सर्वांनी काय करायचंय, लक्षात ठेवायचंय। आणि पुढे जर बघितलं आपण, या पद्धतीने त्यांनी पूर्णपणे या ठिकाणी बघा, पेपरचा आपल्याला माहिती आहे पॅटर्न कसा आहे, हे सर्वांना ऑलरेडी माहिती आहे। तरी एकदा आपण थोडक्यात बघून घेऊया। ऑलरेडी आपण सर्व ठिकाणी सर्व जे पण रिझल्ट लागतायत त्यामध्ये एक गोष्ट कॉमन आहे बघतोय, मराठीचे एकूण 25 प्रश्न होते 50 गुणांसाठी, इंग्लिशचे एकूण 25 प्रश्न होते 50 गुणांसाठी, जनरल नॉलेज GK सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न होते 50 गुणांसाठी, तर रिझनिंग आणि न्यूमेरिकल ॲबिलिटी 25 प्रश्न 50 गुणांसाठी, एकूण 200 गुणांचा हा पेपर होता। हे देखील काय करायचं सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे। 200 गुणांचा पेपर होता। सरळ सेवा भरतीचे पेपर ज्या पद्धतीने होतात, मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान आणि रिझनिंग, क्वांट रिझनिंग, हे 25-25 प्रश्न असतात, त्याच पद्धतीने हा पेपर होता। क्लिअर आहे सर्वांना? आणि या ठिकाणी जर आता आपण बघितलं तर ही आहे पूर्ण जे पण विद्यार्थी मित्र यामध्ये सिलेक्ट झाले असतील त्यांची सर्वांची काय केलेली आहे, या ठिकाणी यादी दिलेली आहे। महत्त्वाची गोष्ट सर्वांनी काय करायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे। सर्वांनी महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे, ज्या विद्यार्थ्यांना 45% पेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत, 45% पेक्षा जास्त, अशा सर्व विद्यार्थी मित्रांचं काय यामध्ये नाव असणार आहे। हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे। परत एकदा सांगतो, ज्या पण आपल्या विद्यार्थी मैत्रिणींनी हा पेपर दिला होता, कोणत्या, रायगड या जिल्ह्यासाठी निकाल जाहीर झालेला आहे। हा निकाल आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील आपण टाकलेला आहे, किंवा तुम्ही रायगड जिल्हा परिषदेची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जाऊ शकता आणि त्या ठिकाणी नेमकं निकाल कशा पद्धतीने लागलेला आहे हे
देखील बघू शकता। आलंय का लक्षात सर्वांना? आता जाहिरात पण तुमच्याकडे असेल, तुम्ही पेपर दिला म्हणजे तर बघायचंय कोणत्या कॅटेगरीला किती जागा होत्या आणि त्या दृष्टीने आपण त्यामध्ये आहोत की नाही हे सर्वांनी काय करायचंय बघून घ्यायचं आहे। महत्वाचं म्हणजे बाकीचे देखील जिल्ह्यांचे निकाल लवकरच जाहीर होणार आहेत, हे सर्वांनी लक्षात ठेवा। त्यामुळे आपण तुम्ही ज्या पण जिल्ह्याचा फॉर्म भरला असेल वेबसाईट कंटिन्यू चेक करत राहायचंय। जर आमच्याकडे रिझल्ट आला तर आम्ही त्यावर अपडेटेड व्हिडिओ नक्कीच बनवणार आहोत। आलंय लक्षात? आता महत्वाची गोष्ट सर्वांसाठी महत्वाची गोष्ट, जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे 520 पदांची ही जाहिरात येणार आहे, ती लवकरच येण्याची शक्यता आहे। ज्या पद्धतीने निकाल लागतायत त्या पद्धतीने लक्षात ठेवायचे सर्वांनी। जर निवडणुकीनंतर म्हणजे 4 जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल आहे, त्यानंतर कधीही जाहिरात ही येऊ शकते। आचारसंहिता संपल्यानंतर कधीही जाहिरात येऊ शकते। त्यामुळे सर्वांनी आपला अभ्यास जो आहे चालूच ठेवा। अभ्यासामध्ये खंड पडू देऊ नका, कारण की जाहिरात आल्यानंतर आपल्याकडे खूप कमी वेळ हा असणार आहे परीक्षेसाठी। क्लिअर सर्वांना? परीक्षा कमी वेळेत होते, त्यामुळे बरेचसे विद्यार्थी मित्र जे आता रिलॅक्स झालेत की चला जाहिरातच नाहीये काय करायचंय, तर आता आपण काय करायचंय अभ्यासाला सुरुवात करायची आहे। दोनही पद्धतीने अंतर्गत जी भरती आहे त्याचा सुद्धा विद्यार्थी मित्रांनो लवकरच जाहिरात येणार आहे। आणि जसं की आपल्याला माहिती आहे की अंतर्गत भरती जी आहे खूप 2 वर्ष 5 वर्ष किंवा त्यापेक्षाही जास्त काळानंतर होते, लवकर ही भरती होत नाही। त्यामुळे ही आता आपल्याकडे सुवर्ण संधी असणार आहे। ही सुवर्ण संधी कुणीही गमवायची नाहीये आणि आपल्या अभ्यासाला काय करायची आहे सुरुवात करायची आहे। आले लक्षात? कोणत्या जिल्ह्याचा निकाल आपण बघितला? रायगड या जिल्ह्याचा। आता जाता जाता सर्वांसाठी अतिशय महत्त्वाची सूचना आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्या पण आपल्या विद्यार्थी मैत्रिणी अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाची तयारी करतायत, या भरतीची तयारी करतायत, जे की जून जुलै मध्ये ती जाहिरात येण्याची शक्यता आहे। मग तुम्ही अंतर्गत भरतीची तयारी करत असू द्या किंवा तुम्ही विद्यार्थी मित्रांनो सरळ सेवा भरतीची तयारी करत असू द्या, आपण नेमकं त्यामध्ये काय फरक आहे, काय डॉक्युमेंट लागतात, कशा पद्धतीने अभ्यास करावा, असे सर्व व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवर टाकलेले आहेत। ते तुम्ही काय करायचे व्हिडिओ व्यवस्थित बघायचे, महत्त्वाचे आहेत। परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला त्याची खूप हेल्प होणार आहे। कशा पद्धतीने पेपर येतो, नेमकं कोणता फॉर्म भरू शकतो, असे सर्व व्हिडिओ आहेत। आणि यासाठी अंगणवाडी पर्यवेक्षिका पदाची कोणतीही तुम्हाला जर विद्यार्थी मित्रांनो माहिती हवी असेल तर तुम्ही या नंबरवर काय करू शकता कॉन्टॅक्ट करू शकता आणि ही बॅच देखील जॉईन करू शकता। अतिशय महत्त्वाची बॅच आहे। यामध्ये मराठी असेल, इंग्लिश असेल, जीके सामान्य ज्ञान असेल, मॅथ्स रिझनिंग असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ICDS हा जो विषय आहे अतिशय महत्त्वाचा आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका या भरतीसाठी। हे सर्व विषय आपण डिटेलमध्ये शिकवणार आहोत। एकदा शिकून झालं की याची रिव्हिजन बॅच देखील तुम्हाला याच कोर्समध्ये अवेलेबल असणार आहे पूर्णपणे फ्रीमध्ये। त्यानंतर सर्व विषयाच्या PDF नोट्स असतील, त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे टेस्ट सिरीज असेल आणि जास्तीत जास्त प्रश्न उत्तरांचा सराव। बघा महत्त्वाचं काय, एकदा आपल्याला सर्व सिलेबस शिकून कव्हर झाला, त्यानंतर रिव्हिजन बॅच झाली, त्यानंतर आपल्याला नोट्स वाचाव्या लागतात, त्या नोट्स सुद्धा आपण प्रोव्हाइड करणार। टेस्ट सिरीज आपला किती अभ्यास झालाय हे आपल्याला कसं समजणार, टेस्ट सिरीज मधून समजणार, त्या सुद्धा या बॅच मध्ये असणार आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रश्न उत्तराचा सराव करून घ्यायचा आहे आपल्याला। प्रश्न उत्तराचा सराव म्हणजे आपल्याला पेपर मध्ये फायदा होईल, त्याचबरोबर रिव्हिजन जास्त होईल, रिव्हिजन व्यवस्थित असेल, कॉन्फिडन्स आपला जास्त येणार आहे। क्लिअर सर्वांना? त्यामुळे अतिशय महत्त्वाची बॅच आहे। तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता, मेसेज करू शकता, व्हॉट्सअप करू शकता आणि माहिती घेऊ शकता। 1 वर्ष व्हॅलिडिटी असलेली ही बॅच केवळ 3000 रुपयांमध्ये तुम्हाला मिळणार आहे। जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल नक्की कॉल करा। जर तुम्हाला फ्री डेमो लेक्चर बघायचे असतील तर तुम्ही उत्कर्ष इन्स्टिट्यूट हे ॲप डाउनलोड करा, त्यावर तुम्हाला फ्री डेमो लेक्चर दिसतील काही, तर ते तुम्ही डेमो लेक्चर बघा, शिकवण्याची पद्धत बघा आणि त्यानंतर तुम्ही काय करू शकता बॅच जॉईन करू शकता। आले लक्षात? चलो, तर अशाच नवीन व्हिडिओसाठी तुम्हाला उत्कर्ष इन्स्टिट्यूटचं हे YouTube चॅनल सबस्क्राइब करायचंय। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा आहे, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे। महत्त्वाचं म्हणजे चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। महत्त्वाचे व्हिडिओ आपण कंटिन्यू काय करत असतो यावर टाकत असतो। आणि अधिक माहितीसाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करायचं आहे। त्याच पद्धतीने दररोज आपलं YouTubeवर जीके सामान्य ज्ञानचं फ्री लेक्चर असतं अतिसंभाव्य प्रश्नाचं, ते लेक्चर देखील सर्वांनी काय करायचं आहे नक्की बघायचं आहे। क्लिअर सर्वांना? चलो, रायगड जिल्ह्याचा निकाल लागलेला आहे, बाकी जिल्ह्याचे जसे निकाल येतील आपण तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत राहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं खूप खूप धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।